ही ध्यानसाधना परिवर्तनासाठी आहे, भावनिक शुद्धीकरणासाठी आहे, ऊर्जा संतुलनासाठी आहे. ऊर्जा संतुलन आणि कर्ममुक्ती. प्रारंभ करूया शांततेत प्रवेश करून. आरामात बसा. पाठ सरळ पण ताठर नाही. पाठीचा कणा सरळ पण खांदे आरामात. डोळे अलगद मिटा. एक खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर. आता मनात म्हणा, या क्षणी मी सुरक्षित आहे. या क्षणी मला कुणालाही काहीच सिद्ध करायचं नाही. हा क्षण पूर्ण आहे आणि या क्षणात मी शांतता अनुभव करते आहे. या क्षणात बदल सुरू होतोय. प्रतिक्रिया नाही, संतुलन. आता हळूवार तुमचा डावा हात हलकेच मांडीवर ठेवा. तळहात वर. हा यीन म्हणजे स्त्री ऊर्जा आहे. ही ऊर्जा आहे स्वीकार, माया, पोषण, शांतता, प्रतीक्षा. कल्पना करा त्या व्यक्तीची जी तुमच्या आत आहे. स्त्री ऊर्जा भरलेली आहे. सगळ्यांचा सांभाळ करणे, प्रेम आणि दयामाया हृदयात ठेवून सगळ्यांकडे एक सुहास्य करून पाहणे. ही ती स्त्री ऊर्जा. आता उजवा हात मांडीवर ठेवा. हा यांग म्हणजे पुरुष ऊर्जा आहे. ती ऊर्जा आहे कृती, जबाबदारी, संरक्षण, निर्णय क्षमता, दिशा. आता स्वतःच्या आतल्या त्या व्यक्तीला बघा जी या पुरुष ऊर्जेत आहे. स्ट्रॉंग, पॉवरफुल. काहीतरी करण्याची धडपड. जगामध्ये वावरण्याची इच्छा. दोन्ही हातांचा स्पर्श जाणवा. मनात म्हणा, माझ्यात दोन्ही ऊर्जा आहेत, मी अपूर्ण नाही. माझ्यात दोन्ही ऊर्जा आहेत, स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा, आणि दोन्ही ऊर्जा मला पूर्ण बनवतात. जर तुमच्या नात्यात गोंधळ आहे तर तो ऊर्जेचा गोंधळ आहे, व्यक्तीचा दोष नाही. तुम्ही दोघंही चुकीचे नाहीत. तुम्ही चुकीचे नाही, ते पण चुकीचे नाही. फक्त संतुलन विस्कळीत झालेलं आहे. ज्या युनिव्हर्सचं ब्लेसिंग किंवा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय त्याच युनिव्हर्सचं ब्लेसिंग त्यांना पण मिळतंय. आता कल्पना करा तुमच्या हृदयात एक सुवर्ण प्रकाश आहे. तो प्रकाश दोन्ही हातांमध्ये वाहतोय, हृदयातून दोन्ही हातांकडे.
आणि मग बोटांच्या टोकांकडे. यिन आणि यान या स्त्री आणि पुरुष एनर्जीज किंवा ऊर्जा संतुलित होत आहेत. आता जशी ही ऊर्जा संतुलित होत आहे, तुम्हाला शांत, आनंदी आणि समाधानी वाटतंय. काहीतरी करून दाखवण्याची अनावश्यक धडपड कमी झाली आहे. जे आहे त्यात सुख अनुभवू शकताय. आता तुमच्या जोडीदाराची प्रतिमा डोळ्यासमोर आणा. त्यांच्याकडे बघा. चेहऱ्यावर एक मंद हास्य आणि मनात म्हणा, तू वाईट नाहीस. आपल्यामध्ये काहीतरी अपूर्ण खाते आहेत. कदाचित आपल्या दोघांमधली ऊर्जा संतुलित करायची गरज आहे. पण आजपासून तुमच्यातले जुने करार, जुने न समजलेले वचन आणि जुन्या अपेक्षा, आज आपण त्यांना मुक्त करतोय. ते जुने गैरसमज, ते जुने हार्टब्रेक्सचे क्षण, त्या जुन्या अपूर्ण अपेक्षा किंवा अवास्तव अपेक्षा, आज त्यांना जाऊ देऊया, त्यांना मुक्त करूया. आता आपल्या मुलांची प्रतिमा डोळ्यासमोर आणा. मुलगा किंवा मुलगी. हे मूल तुमच्याकडून प्रेम मागतंय. हे मूल तुमच्याकडून लक्ष मागतंय. अनडिवायडेड अटेन्शन, फोकस, लव. हे मूल तुमच्यातून आलेलं आहे आणि तुमचं कार्य या बाळाला किंवा याच्या आतल्या आत्म्याला प्रेम देणे आहे, प्रेमाने न्हावून काढणे आहे. मनात म्हणा, मला तुला समजून घ्यायचंय. मला तुला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही. रिॲक्ट न करणे म्हणजे हार नाही. रिॲक्ट न करणे हा उच्च स्तर आहे. तुम्ही निरीक्षक आहात. यू आर एन ऑब्झर्वर. हे सगळं भावनात्मक नाटक सुरू आहे आपल्या आजूबाजूला. इमोशनल ड्रामा. आणि त्यात आपणही आहोत. पण तुम्ही याला एका मूव्ही सारखं बघताय. जेव्हा आपण सोफ्यावर बसून टीव्ही बघतो, आपण टीव्हीच्या आत जात नाही. आपण शो एन्जॉय करतो. थोडा वेळ भावना अनुभवून करून नंतर आपण आपल्या जीवनाच्या कामात व्यस्त होतो. तर मनात म्हणा, मी साक्षी आहे, मी प्रतिक्रिया नाही. प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, कारण ही मोहमाया, हा ड्रामा किंवा ही मूव्ही मी बघते आहे. आणि आजपासून मला प्रतिक्रिया न देण्याची, नॉन रिॲक्शनची साधना करायची आहे. आता कल्पना करा, कोणीतरी काहीतरी बोलतंय, काहीतरी टोमणा मारताय. तुम्हाला आतून काहीतरी अन्याय वाटतोय. पूर्वी तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्यायच्यात. आज तुमच्या हृदयातून एक पारदर्शक ढाल तयार होते आहे.
ही ढाल तुमच्या हातात, तुमच्या शरीराच्या समोर आहे, तुम्हाला संरक्षित करते आहे. तिथून शब्द येतात, शब्दांचे तीक्ष्ण बाण येतात आणि त्या ढालीवर पडून विरघळतात. तुम्ही मात्र शांत, तुम्ही स्थिर. प्रतिक्रिया देण्याची गरजच नाही. मनात म्हणा, मला माझी जीवन ऊर्जा वाया घालवायची नाहीये. मला माझी शक्ती जपायची आहे. माय लाईफ एनर्जी इज प्रेशस. माझी जीवन ऊर्जा अमूल्य आहे. रिॲक्ट न होणे म्हणजे स्वाभिमान, जागरूकता आणि सामर्थ्य. स्वमूल्य आणि प्रेम याची जाणीव होणे म्हणजे जागरूकता. ही जागरूकता तुम्हाला जास्त सामर्थ्य देते आहे. मनात एक प्रश्न येतो, मी इथे का आहे? माझं अस्तित्व कशासाठी? आता हळूवार उत्तर द्या. मी शिकण्यासाठी आहे. मी संतुलन निर्माण करण्यासाठी अस्तित्वात आहे. मी प्रेम शुद्ध करण्यासाठी आहे. ऊर्जा शुद्धीकरणासाठी आहे. तुम्हाला कोणी कमी करत नाही, कोणी तुम्हाला नाकारत नाहीये. जर कोणी तुम्हाला नाही समजले तर तो एक जुना करार आहे. तो एक ओल्ड सोल कॉन्ट्रॅक्ट आहे जो तुम्ही आजही कॅरी करताय. आज हा सोल कॉन्ट्रॅक्ट सोडायचा आहे आणि नवीन सुरुवात करायची आहे. आता स्वतःला एका टेकडीवर उभे पहा. खाली तुमचे घर आहे, तुमचे कुटुंबीय, तुमचे मुलं, जोडीदार, आई वडील. तुम्ही वरून बघता आहात. ड्रामा दिसतोय, भावना दिसतात आहे, पण तुम्ही मात्र शांत आहात. मनात म्हणा, हे नाटक सुरू आहे. मी आत्मा आहे, मी संतुलित आहे. मी आत्मा आहे, मी संतुलित आहे आणि माझी आत्म्याची ऊर्जा कधीच नष्ट होऊ शकत नाही. म्हणून आजपासून 3 दिवस फक्त निरीक्षण, फक्त शांतता आणि सगळ्यांसाठी फक्त प्रेम. मनातली जाळजळमट काढून टाकायची आहे. मनात फक्त स्वच्छता, प्रेम, आपुलकी, सन्मान आणि संयम. एक खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा. मनात म्हणा, मी संतुलित आहे. मी निर्भय आहे. मी प्रतिक्रिया देणार नाही आणि प्रेम माझी निवड आहे. I am balanced. I am fearless. I am not here to react. I am here to respond. I choose love, respect and compassion. पुढचे 3 दिवस फक्त निरीक्षण प्रयोग करा. ही साधना तुमच्यातील ऊर्जाच गोंधळ संतुलित करेल. कार्मिक गुंतागुंताला सोपं आणि मऊ करेल. तुमचा स्वाभिमान स्थिर होईल. प्रतिक्रिया कमी होईल आणि प्रेम शुद्ध होईल. तुमच्यामध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रेम, सन्मान आणि सद्भावना हे वाढीस लागेल. आजपासून
पुढचे 21 दिवस रोज हे ऐका. प्रतिक्रिया देण्याआधी 10 सेकंड श्वास घ्या आणि स्वतःला थांबवा. संयम, संयम, संयम. लक्षात ठेवा, तुम्ही संतुलित आहात, तुम्ही निर्भय आहात आणि प्रेम तुमचा स्वभाव आहे. आता हळूहळू डोळे उघडा आणि पुढच्या दिवसात ही ऊर्जा सोबत न्या स्वतःच्या. तुम्ही जर हे ऐकू शकल्या आणि याला अंमलात आणू शकल्या तर ही तुमची खूप मोठी विक्ट्री आहे. तुम्ही खूप मोठी एक लढाई जिंकल्या आहात. स्वतःच्या आतच लढाई सुरू असते. ही तुमची जीत आहे. आणि जर तुम्ही हे करू शकल्या तर तुम्ही अजिंक्य आहात. धन्यवाद. थँक्यू. आभार.